माझ्या मित्राने केलं होतं तिचं, पण त्याने मला सांगितलं पण होतं की तुला सांभाळता येत असेल तर मी बघा तू उद्या जाऊन असं नको म्हणून की ती माझी बहीण आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहे आणि त्यामुळे तुला या सगळ्या तुला सांभाळावं लागेल किंवा तुला पैसे देईल किंवा टेन्शन येईल. पण 6 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर जेव्हा मी त्याच्याशी डिस्कस केलं आणि तिचे अचिव्हमेंट सांगायचो, तिच्या माघारी सांगायचो, कधी तिच्या तोंडावर तिचे अचिव्हमेंट्स नाही सांगितले, त्यावेळेला तिचे मित्र, तिचे भाऊ किंवा तिची फॅमिली किंवा तिचे सगळे जे फॅमिलीचे लोक आहेत ते अचंबित होते की ती अशा प्रकारे वर्क करते. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या दिवशी ती जॉईन झाली त्या दिवशी तिच्याकडे गाडी पडली आणि तिला सांगितलं होतं की असं 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 काम करायचं, तुला इथे तिथे कॉलिंग करायचं आहे. ती इकडनं तिची डायरी घेऊन निघाली, पूर्ण पायदा सगळं पूर्ण एरिया पिंजून काढला, जिथे तिला जायचं सगळे कॉल्स करून आली आणि तिचे सगळे डिटेल्स दिले. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. तिला एखादा टास्क दिला गेला किंवा एखादी गोष्ट तिला सांगितली गेली तर त्याचा फॉलो कधीही घ्यावा लागत नाही. त्या प्रकारेच काम करते, त्या तशांनी काम करते आणि एक्सेप्शनल करते. तुझा फीडबॅक देताना मी सरांना काय सांगितलं हे त्यांच्याकडून तू ऐकू शकते. मी त्यांना हे सांगितलं होतं की जे काम लीडर्सला करायचे आहेत किंवा ब्रांच हेडला कॉल्स करायचे आहेत ती कॉल्स ती करते. त्यामध्ये फक्त आपल्याला फिनिशिंग टचला जाण्याची गरज आहे किंवा तुम्हाला त्या चेअरचा मान म्हणून तुम्हाला जाण्याची गरज आहे. अदरवाईज ती 100% कॉल क्लोज करून ठेवते किंवा कॉल ओपन करून ठेवते आणि आपल्याला फक्त तिथे जायची गरज असते. तिचं ते बिगेस्ट अचिव्हमेंट होतं. तिने 2 महिन्याच्या काळामध्ये रंगनाथस्वामीचे 10 कोटीच्या एफडीज ती आणून इथे ब्रांचला तिने सबमिट केल्या होत्या. त्या 10 कोटीच्या एफडी मुळे आपला जो किक बसला होता ब्रांचला तो एक्सलंट होता, है की नाही. त्यानंतर दुसऱ्या वर्षी तिने केलेलं सगळ्यात जबरदस्त काम होतं ते म्हणजे करंट अकाउंट मध्ये 1.25 कोटीचा जम्प. जी ब्रांच 70 लाखावर करंट अकाउंटवर होती ती ब्रांच आम्ही 5 कोटीवर मागच्या वर्षी घेऊन पोहोचलो होतो आणि त्यामध्ये खूप महत्वाचा हातभार होता तिचा, किरणचा. सो अगेन व्हेरी गुड. याशिवाय मी छोटे छोटे अचिव्हमेंट म्हणणारच नाही, तिचे खूप मोठे मोठे अचिव्हमेंट असायचे. मन टू मन 1 करोडचं कासा व्हॅल्यू असो किंवा मोठ्या मोठ्या आरटीडीज असो किंवा कुठल्याही कॉन्टेस्टमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द न सोडता ती क्वालिफाय होण्याची तिची ताकद असो, त्या प्रत्येक गोष्टीत ती एक्सिलन्स आहे. आणि तिच्याशीही माझं डिस्कशन झालेलं आहे. त्या पद्धतीने ती खूप लॉंग टर्म आणि चांगल्या पद्धतीने इथे काम करणार आहे आणि तुला तुझ्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा, है ना. कुठलंही डिसिजन घेताना आता याच्यानंतर मला कॉल करायचं डिसिजन घ्यायचं नाही, है ना. सो ऑल द बेस्ट किरण. आकाश माने माझं ऐकणं जास्त खातो, है ना, पण त्याच्यामध्ये ती एक वेगळी क्वालिटी आहे, कळलं का आकाश. त्या क्वालिटीचा त्या एनर्जीचा तुला चांगल्या जागी युज करायचा आहे आणि कदाचित तुला डायरेक्शन देणारा मी आणि तू एकाच ध्रुवावरती असल्यामुळे कदाचित ते डायरेक्शन बरोबर बसले नसतील, पण आता थोडासा एक वेगळा ध्रुव तुझ्या जवळ आलेला आहे आणि याचा म्हणजे ह्या ध्रुवांचा चांगला उपयोग कर आणि त्या प्रकारे तू म्हटल्याप्रमाणे मला वर्षभराने कॉल करशील की सर आता हे असं झालेलं आहे आणि हा ट्रिमेंडस चेंज मला तुझ्यामध्ये पाहिजे. एनर्जीची कमी नाही आहे, बाकीच्या कुठल्याच गोष्टींची कमी नाही आहे, बरोबर. थोडेसे गलत टाइम पे गलत आदमी के साथ गलत हे असं झालं असेल काहीतरी, पण तरीही तुला डेव्हलप होण्यासाठी खूप चान्सेस आहे आणि चांगला डेव्हलप. ऑल द बेस्ट. त्याच्याबद्दल पण सेम तुला आता अजून थोडस तुला पॉलिश करावं लागेल, जे मी त्याला सांगितलंय इकडे. गणेश खूप टॉप ऑफ पोहोचला होता, बरोबर. त्याला जिथे पोहोचायचं होतं किंवा त्याला माझी भाषा समजायची होती ती सगळी समजलेली होती. म्हणजे 10 लाख 15 लाख 20 लाख बिझनेस केल्यानंतरही ऐकणं खावं लागतं हे त्याला कळलं होतं, बरोबर. जे बाकीच्यांना लाख रुपये 2 लाख रुपये केल्यानंतर वाटतं की आता आपल्याला काहीच ऐकण्याची गरजच नाहीये, बरोबर. कारण की ते परफेक्शन आपल्याला पाहिजे होतं, त्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी होत्या. सो ह्या परफेक्शन आणि हे एक्सलन्स तुला आणावं लागेल. 3 लोक आहेत. जेव्हा एक व्यक्ती होता तेव्हा आपली ब्रांच कधी इनॅक्टिव्ह राहिलेली नाही. 3 लोक असताना आता इनॅक्टिव्ह राहत आहे. सो आपल्याला हा सर्कमस्टन्सेस हा प्रकार बदलावा लागेल, त्यासाठी तुला मेहनत घ्यावं लागेल. ऑल द बेस्ट.
शिकशील पुन्हा द्यायला. कौशिक जेव्हा अंबिका फॉर्म मध्ये कोणी येणारा घेऊन आलं थोड्या वेळ पाहिल्यानंतर नील नितीन मुकेश काय होतं माहिती, ऑलमोस्ट माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये 80% लोक तर होतेच पहिलं. मी म्हणले यार ये काम काय तो तेवढा सरप्राइझिंग पॅकेज आहे. बरोबर, कारण मयुरी गेल्यानंतर किंवा मोहित गेल्यानंतर आम्हाला जो ठेराव, जो टच तिथे पाहिजे होता, जे मी त्याला पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की कस्टमर ब्रांचला भेटो की न भेटो, फॉर्मला भेटो की न भेटो, बाकी स्टाफला भेटो की न भेटो, पण कॅशियरला नक्की भेटतो. सो मला तिथे जो स्माइलिंग फेस पाहिजे आहे तीच ब्रांचची पहिचान असते. कळलं का? तिथे टेलर स्माइलिंग फेसचा असतो जो पॉझिटिव्हली त्या कस्टमरला एंटरटेन करतो, तेव्हा ते ब्रांचची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होते. आम्ही एक गोष्टीवर खूप चांगलं काम केलं होतं की कुठलंच ट्रान्झॅक्शन पेंडिंग नाही राहणार. तिथला व्यक्ती घरी पोहोचायच्या आत त्याचा आरटीजीएस असो, फंड ट्रान्सफर असो, कॅश डिपॉझिट असो, व्हॉट एव्हर त्याचा मेसेज त्याच्या पर्सनला येऊन जाणार. त्या गोष्टीसाठी मला सॉन्ग चांगला असणं गरजेचा होता, मला टेलर चांगला असण्याचा गरजेचा होता आणि तिथे अजिंक्यची भूमिका महत्वाची होती. आणि ते सेकंड ऑपरेशन साठी माझ्याजवळ येऊन तो तगादा लावून ते क्लिअर करणं पण गरजेचं होतं. ते आम्ही 3 वर्षामध्ये करू शकलो. त्यामुळेच आपलं मार्केटमध्ये नाव आहे की डीडी सुद्धा लागला तरी आम्ही हातोहात घेऊन जातो. कुठलीच गव्हर्नमेंट बँक असो, प्रायव्हेट बँक असो, डीडी असो किंवा पासबुक असो, घेऊन जा, संध्याकाळी घेऊन जा. बरोबर, पण ही पद्धत प्राऊडली सांगतो मी इथे नाहीये आणि ही इथे येऊ पण नका देऊ. आपल्या वन ऑफ द सक्सेसचा हा एक राज आहे की आपण ह्या गोष्टी हातोहात करतो. आता तर टीम खूप मोठी आहे. मी आलो तेव्हा 7-8 लोक होतो आम्ही. त्यावेळेला आपण जर करू शकत होतो तर आता दुप्पट तिप्पट पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. सो वेल डन. ती स्माइलिंग फेस आणि त्या सगळ्या एक्सपेक्टेशन तू तिथून क्लिअर केल्या आणि एररलेस काम करतो, वेळेच्या आधी काम कम्प्लीट करतो. जोपर्यंत कॅश टॅली होत नाही तोपर्यंत तो जेवत नाही, है ना? ते चुकीचं आहे. तुला 1:30 वाजता 2 वाजता जेवावं लागेल. ती पद्धत मी केली होती त्या काळात. मला 4 वाजल्याशिवाय जेवण्याची सवय नव्हती, पण ती पद्धत तू बदलव, कारण की तू करिअरच्या स्टार्टिंगवर आहे. 1:30-12:30 ते 1:30च्या दरम्यान तू जेवण करून घ्यायचं. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी होत राहतील. स्वतःच्या हेल्थला जपा लागेल तुला. आणि टेलर काउंटर बद्दल अजून एक खासियत सांगतो तुम्हाला की ईव्हीएम ला कस्टमरचे सस्पेन्स माहिती असतं, बरोबर, पण त्याच्यापेक्षा बारीक 5 गोष्टी टेलरला माहिती असतात ना, बरोबर आहे का? त्यामुळे तो रोल खूप क्रुशियल आहे. खूप क्रुशल रोल आहे. खूप क्रुशियल तो रोल नंतर अभिजितचं तिथे शांत असून